नाही दिंडीच्या पुढे गेले की मग तिथे बघा दिंडीतनंच गेलेलं बरं आहे. पुढे गेले की वसरत पापाचे कळप ते पुढे जायचं नसतं. दिंडीच्या झेंडे करायच्या पुढं जायचं नाही. महिलांनी विणे करायच्या पाठीमागं राहायचं, पुढं जायचं नाही. ती जरी करशी तळमळ तर तू पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाशी सुख रूप होसी, जन्मो जन्मीशी दुःख विसरसे. जन्म जन्मांतरातलं दुःख नाही असं होतं का पंढरपूरला गेल्यानंतर. बरं गाडीनं जाणं वेगळं, चालत जाणं वेगळं. पायी तीर्थयात्रा घडू, देह संता घरी पडू. देह संता घरी पडू म्हणतात. जरी पाय दुखायला लागलं तरी काय उदाहरण आहे सगळ्यांना माहिती आहे. कुर्मदास सगळ्यांना माहिती आहे. कुर्मदास अपंग होता, रक्तपिढीनं भरला होता, चालता येत नव्हतं कुर्मदासाला. मध्ये एकनाथ महाराजांच्या वडिलांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनात महाराजांनी सांगितलं पंढरीची वारी करा, चालत चालत जायचं पंढरपूरला. सगळं कुर्मदासानं ऐकलं. अपंग कुर्मदास आईनं उचलून नेऊन त्या कीर्तनामध्ये ठेवलं होतं. तो मागं बसला होता कीर्तनात आणि महाराजांचं त्या कुर्मदासानं कीर्तन ऐकलं. हात नाही, पाय नाहीत, अपंग आहे, चालता येत नाही. त्या कुर्मदासानं एकनाथ महाराजांच्या वडिलांचं म्हणजे भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्यानं डोक्यात ठेवलं आपण सुद्धा पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे, आपण चालत जायचं. दिंडी निघाली. कुर्मदास सुद्धा चालत चालत चालला. चालत जायचं, मुक्काम करायचा. मुक्काम करत 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 लहुळला आले. तिथं आता सगळं रक्तानं भरलं होतं, जाणं शक्य नाही. कुर्मदास कंटाळा, रडायला लागला, डोळ्यातनं पाणी आलं. देवा हितापर्यंत मी आलो, आता हितनं पुढे काय मला जायचं होत नाही. देवा काय करायचं तूच तू बघ. देवा अंतकरणात भाव होता, अंतकरणात प्रेम होतं. त्या कुर्मदासानं मनापासून वारी केली. भगवंतानं सगळी सेवा त्या कुर्मदासाची करावी, देवानं सेवा करावी. मग त्यावेळेला कुर्मदास थकला, जाणं शक्य नाही. वारकऱ्याजवळ निरोप दिला, माझ्या पांडुरंगाला सांगा कुर्मदास लवळ येते आलाय आणि येणं शक्य नाही, तर प्राण जाईल तर मला तिकडे येता येणार नाही. परिणाम पायी वारीचा परिणाम काय झाला? स्वतः भगवान परमात्म्याला तिथं कुर्मदासाजवळ यावं लागलं आणि देवाला दर्शन द्यावं लागलं. एवढं पंढरीचं महत्व असल्यामुळे तुकोबराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घर आणि कानकरी कीर्तव्रत, आणि कानकरी कीर्तव्रत, आणि कानकरी माझे घर आणि कुर्मदासाला देवानं भेट द्यावी. मग कुर्मदासानं प्राण सोडावा. का? वारी चालत केलेली वारीचं पुण्य हे वेगळंच पुण्य आहे. म्हणून आपण वारीला चाललो ना चालत, पण चालत जावं. आपली दिंडी चालत पंढरपूरला चालल्याना आपल्याला पांडुरंगाबद्दल आस लागली पाहिजे. आस कधी एकदा कहे मी उद्धार पावेन.
विठ्ठल श्री ज्ञानदेव वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हा टाळे टाळ टाळे हा कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदर करते बसा म्हणते. पुणे जिल्ह्यात जर तुम्ही गेला ना, पुणे तिथं काय ऊन सांगोलकर महाराजांना माहिती आहे बघा. आम्ही आळंदीला होतो. तिथं वारकऱ्यांना बोलवतात, रांगोळी घालतात, बसायला टाकतात, पाची पकवानाचं जेवण करून पुन्हा दक्षिणा देतात. एवढं वारकऱ्यांचं महत्व आहे. वारकऱ्यांचं गळ्यात तुळशीची माळ घातली तर अख्खी वारकरी नव अख्खं जग पाया पडते तुमच्या. मग तुळशीची माळ, पवित्र माळ गळ्यात घाला. अख्ख्या पांडुरंगाचं लक्ष तुमच्या तुळशीच्या माळावर. आणि तुम्ही जर सोनं अंगावर घातलं तर चोराचं लक्ष तुमच्या. म्हणून तुळशीची माळ पवित्र आहे. ती माळ घाला, सोनं घालू नका. सोनेवाला सोना नाही, म्हणजे सोनेवाला म्हणजे झोपणेवाला नाही. ज्याच्याकडे सोनं आहे त्याला झोप नाही. का? पंढरीची वारी करा. वारीतनं चालत, दिंडीतनं चालत चला. पुढे जाऊ नका. काय जायची गरज आहे पुढं? कशासाठी जायचं? म्हणजे तुम्ही जाताय का नाही मला माहित नाही, पण मी सांगायला लागलोय. कारण मला नियोजन तुमचं आवडलं. नियोजन चांगलं आहे. जिथल्या तिथं आपली सगळी सोय आहे. विचारते तुम्ही जेवला का नाही. वारकऱ्याला विचारते ती. जास्त महत्व वारकऱ्याला आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघेचे येणे. आपण पंढरीचे वारकरी आहे. परमार्थामध्ये वय वाढेल तसं किंमत वाढते. प्रपंचामध्ये वय वाढलं की किंमत राहत नाही. प्रपंचामधलं वेगळं, परमार्थातलं वेगळं. सुख घडोघडी वाढू लागे, तिथे राम नाम होईल श्रवण उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी पुढं पुढं जाईल तसं वाढत वाढत जाते. म्हणून पंढरीची वारी तुकोबराय सांगतात, माझ्या घरी आहे पंढरीची वारी आहे माझे घरी. बरं का पडळकर साहेब, हानिक न करी तीर्थव्रत. पडळकर साहेबांचा माझा विषय झालता बऱ्याच दिवसापूर्वी की कुठंतरी आपण तुमचं कीर्तन असलं की मी म्हणलो तुम्हाला बोलवतो, पण न बोलवता म्हणजे आमची त्यांची भेट झाली. कारण त्यांनी परिसरात कुठेही असू देईल, त्यांना आवड आहे. कोणतंच मला वाटतं त्यावेळेला स्टुडिओ नसेल आमच्या गावात. पडळकर साहेबांचं स्टुडिओ होतं 1999ला. आमच्या बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला. त्यांचं अजून कॅसेट आमच्याकडे आहेत. त्यांना आवड आहे. कुठेही आंबी साहेब असले की त्यांनी येतात. एवढंच सांगायचं आहे की असं कोण शक्यतो येत नाही. कारण आपल्या वारीचं आपण चाललो ना, अधिक मासात आपण पंढरपूरला चालत चाललोय. आपल्या दिंडीचं शूटिंग त्यांच्याकडं. आपल्याला ते आता सोयीस्कर झाले, बघायला मिळते. सगळं ऑनलाईन सगळं झालंय. सगळं घरात बसणारे सुद्धा म्हणते ते आमचे घरातली पंढरपूरला गेलेत. तिथं ती चिंतन करते ती पंढरपूरला गेलेत. मग आपण गेल्यावर काय केलं पाहिजे? कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकलं पाहिजे. पंढरपूरमध्ये गेल्यावर प्रदक्षिणा गाठली पाहिजे. प्रदक्षिणा गाठली पाहिजे. एक प्रदक्षिणा घालायची आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर तिथं पंढरपुरात कीर्तन ऐकलं पाहिजे. दशमी व्रताचा आरंभ. दशमीला पंढरपुरात जायला लागतं. नवमीला मी सांगितलं, नवमी दशमी एकादशी. दशमीला आपली दिंडी जाईल का नवमीला जात्या? नवमीला. चांगलं, एक नंबर. नवमीला तर जायचं. गेल्यानंतर तिथं दर्शन घ्यायचं, आपलं स्नान करायचं, चंद्रभागेचं स्नान. आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. प्रदक्षिणा पंढरपूरमध्ये काढायचं. मग वारी केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतंय. नाहीतर नुसतं जायचं म्हणून जायचं नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी व्रत. मी दुसरं काही करत नाही. का करत नाही तर तुकोबराय सांगतात, व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरणीशी मुखी नाम. मी करीन तर एकच व्रत एकादशी आणि करीन उपवासी. मग वर्षातल्या 24 एकादशी सांगितल्या वारकऱ्यांनी करायच्या. 5 उपवास सांगितलं.
29 झालं. आपण एकादशी करतो, 24 एकादशी करतो, पण 5 उपवास करत नाही. त्यामुळे महाशिवरात्र सांगितली, नृसिंह जयंती सांगितली, वामन जयंती सांगितली, गोकुळ अष्टमी सांगितली आणि रामनवमी. अनेक राहिलं काय तर बघा. हा ना, नृसिंह जयंती सांगितल्या 5, वामन जयंती बरोबर 5 झाल्या, गोकुळ अष्टमी आणि महाशिवरात्र हे 5 उपवास सांगितलं. मग काय काय जण नृसिंह जयंती आपलं रामनवमी एकादशी सारखं करत, हे एकादशी सारखं उपवास करायचा आहे, दुपारी 12ला जेवते ते. आता आम्ही सांगायला गेलो काय काय म्हणते, महाराज तुमचं जाणं शक्य नाही. ते म्हणते महाराज तुमचा नियम तुम्हाला, आम्हाला जीव द्याला. एकादशी सारखं उपवास सांगितलं आणि एकादशीचा नियम तर कडक सांगितला. बघा महाराजांनी सांगितलं, व्रत एकादशी सोमवार न करसे, होईल त्यांची गती होईल नेनो. 15 दिवसा एक एकादशी, सांगता 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एका दिवशी, फराळाची मिशी धनी घेशी. वारकऱ्यानं 15 दिवसाची एकादशी करावी. आता असे काय काय वारकरी आहेत की 15 दिवसाची एकादशीच करत नाही, 15 दिवसाची एकादशी केली. वारकऱ्यानं नृसिंह जयंती केली पाहिजे, वामन जयंती एकादशी सारखी केली पाहिजे, गोकुळ अष्टमी एकादशी सारखी केली पाहिजे. का की वारकऱ्याचा तुकोबराय सांगतात आम्ही करतोय, तुम्हाला सांगतोय व्रत एकादशी करीन उपवासी करायची. मग एकादशीची सुरुवात दशमीला होत्या, दशमी व्रताचा आरंभ. मग आता खूप कडक आहे, ते आपल्याला एवढं जमणं शक्य नाही. मग साधा सोधा उपाय, शेळीसारखं चर पर एकादशी कर, किती बी खावा पर एकादशी करायची. दशमी तसं दशमीला उपवासी राहायचं असते, एकादशीला उपवासी राहायचं निरंकार. मग 12 सोडायची, दिवस उगवला की मग 12 सोडायची. सकाळी सूर्य उगवायला अजून पंढरपूरमध्ये आळंदीमध्ये पंक्त्या असतात, द्वादशीला पंगत लवकर असते, त्याला 12 म्हणायचं, पारण सोडायचं. तसं एकादशीचं महत्व सांगितलं तुकोबराय म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी. म्हणून वारकऱ्यानं व्रत एकादशी करावी, सोमवार करावा, सोमवार एकादशी वारकऱ्याने करावी, उपवासी करावं. थोडं थोडं खावा चालतंय, पण एकादशी करा. सोमवार एकादशी म्हणते जाताना डबा घेऊन जावा, जाताना डबा घेऊन जाते, ते डबा घेऊन जाते. ते आधी फराळ करायचा म्हणते त्यांनी, बघा आधी विठोबा का आधी पोटोबा, आधी पोटोबा मग विठोबा, का असेल असेल मध्ये आधी खाऊन घेऊया. तसं नाही, उपवासी करायची. तुकोबराय म्हणतात आम्ही केली. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरनिशी मुखी नाम. हरनिशी म्हणजे सतत देवाचं नाव, सततम कीर्तयंतो मा यतंतश्च दृढवृत्तः. मग कीर्तन भक्ती श्रेष्ठ सांगितले, सतत त्या देवाचं नामचिंतन. म्हणून तुकोबराय सांगतात पंढरीची वारी आहे माझी घरी, आणि न करी तीर्थव्रत. प्रत्येकादशी करीन उपवासी, गायीन हरनिशी मुखी नाम. पण पुढे तुकोबराय सांगतात मी नाम घेईन तर नाम विठोबाचे घेईन मी वाचे. नाम मी विठोबाचंच घेईन, देवाचं नाव अनेक देव आहेत, पण एकच सांगितलं, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम अनेकाचे काम नाही येते, एक धरला चित्ते आम्ही रकुमाईचा पती. एकच आहे आपला तो एक, देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये.
एकच सांगितला, एकच देव माझ्या पांडुरंगा सारिका तू, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू, माझा एकच देव तुकोबराय सांगतात. बळ्या माझा पंढरीराव जगद्गुरु तुकोबराय सांगतात. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. तासभर मला आगापाना करायची सवय नाही. अगदी आळंदीत वेळेला 50 मार्क आहेत गुरुजींना माहिती आहे. वेळेच्या पुढे गेले की कीर्तनकार महाराज नापास. 1 तास सांगितलं होतं, 1 तास झाला. असो असा 16 चालावा. सगळ्यांनी चालत जा. अगदी सुखरूप तुम्ही पोचावं. पांडुरंग परमात्मेची मी प्रार्थना करतो. सेवा संपवतो. शेवट नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, विठोबाचे घेईन मी वाचे, विठोबाचे वाचे. एकादशी उपवासी, एकादशी उपवासी. विठ्ठल कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सहारा. बोलिलेले कुरेले वाचोले क्षमा अपराध माझ तुझी जाई माझी क्षमा अपराध माझ तुका मोडणारे जोरा राका पाया पैके करा, पाया पैके करा, पैके करा. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध.
चुकतंय पण इथं आता काय अचानक काय बोलायचं बाजारात मस्त बोलायचं आता म्हणणार त्यासाठी माफी करतोय आपल्या दिल्ली थोडा तुमचे बोलायचं नाही पण बोलायचं चुकना झाले आपल्या संप्रदायाचे किंवा परंपरा रत्न सांगली जिल्ह्याचे आंबे महाराज यांना रिटायर्ड राजा यांच्यासाठी आम्ही सत्कार शिंदे परिवारातून घेतला तेवढा शिकवून आणि त्यांच्या सर्व कुटुंबियातर्फे परिवारातर्फे या ठिकाणी आंबे महाराजांचा सत्कार होत आहे. त्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सतत 6 वेळा निवडून आलेले आणि पहिलं महापौर पद त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला मिळालं होतं ते लक्ष्मीभाऊ गावकर. कुंडली त्या टीमनं वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येमध्ये 36 जिल्हे एकाच दिवशी सेवेची त्या ठिकाणी पूर्तता केलेली आहे. हा एक प्रकारचा विक्रम आहे. त्याबद्दल त्याचं खरोखरच अभिनंदन आणि पूर्ण द्या म्हणाले परिचय नाही बोललंच पाहिजे दोन गोष्टी माहितीची वारकरी आपली नियमाची पुढच्या बोललं पाहिजे. एकच वाक्य मला माहिती जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले तेव्हा आम्हाला योगा केले कारण का हे एवढं पुण्य आम्हाला आजोबांनी शिकवलं आणि इथेपर्यंत आम्ही आलो. ज्ञानेश्वर असेल त्यांचं मी श्री ज्ञानदेव तुकाराम. हे पहा हरिभक्त परायण श्रीयुत कृष्णा महाराज कदम दालगावकर यांना या आज कीर्तन सेवेबद्दल श्री संत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि दिंडी सोहळ्याच्या तर्फे या ठिकाणी श्रीफळ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे.
श्री ज्ञानदेव तुकाराम. या ठिकाणी रामकृष्ण हरी सांगलीवाडी सांगली येथून निघालेली 20 तारखेला अधिक मास वारी आज भगवंताच्या कृपेनं या ठिकाणी या विठ्ठलवाडी गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. संपूर्ण परिवार आज एकत्र येऊन हा सोहळा या ठिकाणी ते साजरा करीत आहेत. आताच आपण या ठिकाणी हरिभक्त पारायण कदम महाराजांचं कीर्तन ऐकलं. बरंचसं काही कीर्तनामध्ये सांगून गेले. पुढच्या काळामध्ये आपल्याला खरोखरच परमार्थ साधायचा असेल तर कदम महाराजांचे विचार आपण ऐकले पाहिजे. आमचे दिंडीचे प्रमुख असतील ते हरिभक्त पारायण दत्ता महाराज आंबी, हरिभक्त पारायण महादेव महिसापरी महाराज, हरिभक्त पारायण दिलीप सुरवंशी महाराज, हरिभक्त पारायण आमचे विजय म्हैसकर महाराज, या सर्व मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून हा दिंडी सोहळा सांगलीपासून पंढरपूरपर्यंत हा चालू केलेला आहे. प्रत्येक वर्षी या सोहळ्यामध्ये अनेक भाविक भक्त या सोहळ्यामध्ये सामील होत असतात. भगवंताचं नामस्मरण चिंतन या माध्यमातून पंढरपूरपर्यंत पोहोचत असतात. वेगळा आनंद या माध्यमातून मिळत असते. कारण का संपूर्ण जगाचं मालक म्हणतं आपला पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगाची सेवा केल्यानंतर काय त्याचा फायदा होतो अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आज या ठिकाणी इथं आल्यानंतर आम्हाला हा संपूर्ण जो परिवार आहे शिंदे परिवार यांचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ते वारकऱ्यांची या ठिकाणी सेवा करतायत, अंतःकरणापासून सेवा करतात. त्यांच्या कुटुंबामध्ये पुढच्या काळामध्ये त्यांच्या हातून अशी सेवा घडत राहो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. राधे तुला राधे तुला राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, तुला 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 पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला, राधे तुला पुसतो घोंगडीवाला. परीक्षकांसाठी स्टेजवर असलेला संघ ओम श्री सद्गुरू कचरनाथ भजनी मंडळ सांगली. ओम श्री सद्गुरू कचरनाथ भजनी मंडळ सांगली. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवारी बुवा पंढरीये, हरी बुवा पंढरीये. इथं बरं तिथंच बरं. केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवितवा कृपाळा पांडुरंगा, अच्युता वामना दशरथा नंदना, जेवितवा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णु हरे मधुसूदन मुरारे, जेवितवा नर हरे पांडुरंगा, अच्युता वामना दशरथा नंदना, जेवितवा कृष्णा पांडुरंगा, ऐसे ग्लाने करता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नामयाचा, अच्युता वामना दशरथा नंदना, जैतवा कृष्णा पांडुरंगा, पुंडलिक हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. होते नाम घेता पुकाचे, जीवन कवी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदाला बांधनो हे जानजे यज्ञ कल्म, जे जे लघविल समलत, बोला पुंडली कवलदाली वित्त, श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. लहान मुलगा त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. वय वर्ष 5.5. तो सांगलीवाडीपासून निघाल्यापासून आज आत्तापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा कुठंही गाडीत बसलेला नाही, चालतोय. 1 मिनिट सुद्धा गाडीत बसलेला नाही. त्याचं कौतुक आहे आणि त्याला
या वयाच्या पासून अगदी लहानपणापासून भक्तिमार्गाचा त्या ठिकाणी संस्कार झालेले आहेत. असे आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांचे संस्कार ज्या वेळेला होतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र आणि आपला भारत हा सुसंपन्न आणि चांगला समाज, उत्कृष्ट समाज निर्माण होईल. म्हणून या असणाऱ्या मुलांच्या पालकाकडून स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातल्या लहान मुलाला असेच चांगले संस्कार द्यावे. विठेवारी उभा पंढरी विठेवारी उभा पंढरी विठेवारी उभा पंढरी विठेवारी उभा पंढरी मुख शोभले पाऊले 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 भोजले मुख शोभले जानवी रवीले भीमा तिरव जानवी रवीले भीमा तिरव लावण्याचा गाबा 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 पांडुरंग यमाजी शिंदे हे पहिलंच वर्ष सेवा चालू केलेली आहे. बोला तुम्ही. नारायण बैजवळकर, विठ्ठलवाडी हे माझे जाव आहे. शिंदे परिवारातर्फे हे पहिलंच वर्ष दिंडी सोहळा हा ह्यांनी चालू केलेला आहे. काय पांडुरंग शिंदे, राजू शिंदे, महादेव शिंदे या 4-5 जणांनी मिळून हा दिंडी सोहळा चालू केलेला आहे आणि हे पहिलंच वर्ष आहे. याच्या पुढं असंच चालू राहणार आणि चालू करणार. जय रामकृष्ण हरी.